श्री स्वामी समर्थ. उद्या आहे 30 डिसेंबर. उद्या आहे संकष्टी चतुर्थी. तर आपण दर महिन्याला येणारी चतुर्थी साजरी करत असतो आणि आपण त्या दिवशी उपवास करत असतो, मंदिरात जात असतो, अशा खूप वेगवेगळ्या सेवा करत असतो. ज्याप्रमाणे आणि ज्याप्रमाणे तर चतुर्थीला आपण सेवा करत असतो त्या सेवा आपल्याला करायच्या आहेत. परंतु ही चतुर्थी ही मार्गशीर्ष महिन्यात आलेली आहे. मार्गशीर्ष महिना आणि श्रावण महिना, ज्याप्रमाणे आपण श्रावण महिना साजरा करत असतो, त्या श्रावण महिन्यातल्या प्रत्येक दिवसाला जेवढं महत्त्व असतं तसंच मार्गशीर्ष महिन्यातील ही प्रत्येक दिवसाला तेवढंच महत्त्व असतं. आणि त्यातील ही मार्गशीर्ष महिन्यातील ही चतुर्थी आहे, त्यामुळे या चतुर्थीलाही तेवढंच महत्त्व आहे. त्यामुळं या महिन्यातील आणि या वर्षातील ही शेवटची चतुर्थी आहे. तर आपण या चतुर्थीला काय काय सेवा करायच्या आहेत ते पाहणार आहोत. सकाळी आपल्याला गणपतीला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक आपण पाण्यानेच घालणार आहोत. 108 वेळा आपल्याला ओम गण गणपताय नमः या मंत्राचा जप करत करत आपल्याला अभिषेक घालायचा आहे. किंवा आपण अर्थविशेषाचे पठण करत करत आपण अभिषेक घातला तरीही चालेल. त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून कोरडी करायची आहे. त्याला गंध अक्षता व्हायच्या आहेत. त्यानंतर गणपतीला आवडणारे लाल फूल, जास्वंदीचे लाल फूल आपल्याला आणि दुर्वा अर्पण करायच्या आहेत गणपतीला. त्याचप्रमाणे गुळ खोबऱ्याचा नैवेद्यही दाखवायचा आहे. त्यानंतर गणपती अर्थवर्षीश ही खूप प्रभावी सेवा आहे. आपण जर 21 दुर्वा असतात, 21 दुर्वा घ्यायच्या आणि त्याच्यावरती हातात घ्यायच्या. त्या म्हणजे दुर्वाची एक जोडी असते, 21 दुर्वांची एक जोडी ती हातात घ्यायची आहे. आणि एकदा आपल्याला अर्थविशेषाचं पठण करायचं आहे आणि ती गणपतीला अर्पण करायचे आहे. गणपतीला अर्पण करताना देठाची बाजू ही गणपतीकडे आपल्याला करायची आहे आणि आपल्या मनामध्ये ज्या इच्छा आहेत त्या आपल्याला बोलायच्या आहेत. त्याचप्रमाणे जर आपल्याला अर्थविशेष शक्य नसेल तर गणपती स्तोत्र हे आपल्याला 11 वेळा म्हणायचं आहे आणि त्या दुर्वा आपल्या गणपतीला व्हायच्या आहेत. ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याप्रमाणे व्हायच्या आहेत. म्हणजे आणि आपल्याला बोलायचं आहे की बाबा आपल्या मनामध्ये ज्या इच्छा आहेत त्या गणपतीला सांगायच्या आहेत. रोज गणपती अर्थविशेष आपल्याला पठण करायला जर होत असेल तर खूपच छान. पण आपल्याला तेवढा वेळ नसतो. आपल्या दगदगीच्या जीवनामध्ये आपल्याला एवढा टाईम भेटत नाही. त्यामुळे आपण ही सेवा जर आपल्याला रोज शक्य नाही आहे तर आपण निदान संकष्टी चतुर्थीच्या वेळेस आपल्याला ही सेवा करणे खूप गरजेचं आहे. आणि जर कुणाला आपल्या कोणतीही मनामध्ये इच्छा असेल की बाबा एखादं काम अडकलं असेल, ते पूर्ण होत नसेल किंवा खूप अडचणी येत असतील, त्यासाठी एक उपाय आहे. आपल्याला गूळ घ्यायचा आहे. गूळ खिसायचा आहे आणि त्याचे छोटे 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 तिळगुळाचे लाडू असतात ना, त्याप्रमाणे छोटे छोटे 11 लाडू बनवायचे आहेत आपल्याला. आणि ते आपल्या शेजारी गणपतीच्या मंदिरामध्ये नेऊन गणपती बाप्पाला आपल्याला अर्पण करायचे आहेत. आणि आपल्या मनामध्ये ज्या इच्छा आहेत ती बोलायच्या आहे. आणि त्यातील जर कोणाला शक्य नसेल गणपती मंदिरात जायला तर आपल्या देवघरावरती जी मूर्ती असते गणपती बाप्पाची, त्यांना ते लाडू अर्पण केले तरी चालतात. आणि ते आपण संध्याकाळी किंवा सकाळी ते आपल्याला खायचे आहेत. किंवा उपवास सोडताना आपण खाल्ले तरी चालतात किंवा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपण खाल्ले तरी चालतात. पण शक्यतो गणपती मंदिरात जाऊन आपण अर्पण करावे. कारण की गणपती बाप्पाचं मंदिर म्हटलं की तेवढं पावित्र्य असतं, तिथं तेवढा वास असतो देवांचा. त्यामुळे आपण शक्यतो गणपती मंदिरात जाऊन ते अर्पण करावे. आणि आपण बघतो की काही महिला दर चतुर्थीला काही सेवा करत असतात. ती सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे. दर महिन्याला आपण खोबऱ्याचा तुकडा असतो किंवा खोबऱ्याचा तुकडा घ्या किंवा खोबऱ्याची वाटी घ्या, त्याच्यावरती कापूर लावायचा आहे, कापूर ठेवायचा आहे. आणि तर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, ओम विघ्नहर्ता नमः, ओम विघ्नहर्ताय नमः. हा आपल्याला मंत्र जप करायचा आहे.
कापूर जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत, आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मुलांच्या बुद्धीसाठी, त्यांच्या भविष्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे. जर तुमची मुलं मोठी असतील तर तुम्ही त्यांना अर्थविशेषाचं पठण करायला सांगू शकता, किंवा लहान असतील तर तुम्ही मोठ्याने वाचू शकता आणि त्यांच्या ते कानावर पडतं. अर्थविशेष ही खूप प्रभावी सेवा आहे, कारण की अर्थविशेषामुळे, या मंत्राच्या जपामुळे मुलांमध्ये खूप बदल होत जातात. किंवा आपली लहान मुलं असतील त्यांच्या डोक्यावरती आपण हात ठेवून गणपती अर्थविशेष याचं किंवा गणपती स्तोत्राचं पठण करू शकता, किंवा मुलांना श्रवण करायला लावू शकता. त्यामुळे आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते, आणि ती जर आपण मोठ्याने वाचत असाल किंवा पठण करत असाल, त्यामुळे आपल्या घरातील एक वातावरण, पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं आणि आपल्या घरामध्ये सुख शांती निर्माण होते. त्यामुळे अर्थविशेष आपल्याला जर शक्य असेल तर आपण ते रोज वाचलं पाहिजे. आणि अभिषेकाचं तीर्थ, जे आपण सकाळी अभिषेक घालणार आहोत, त्याचं तीर्थ आपल्या मुलांना किंवा घरातील सर्वांना दिलं तरी चालतं. आणि गणपती बाप्पापाशी प्रार्थना करायची की बाबा माझ्या मुलांना सुख शांती लाभू देत, त्यांचं प्रगती होऊ दे, त्यांना चांगली बुद्धी मिळू देत, अशी गणपती बाप्पांकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला हे एवढं शक्य नसेल सगळं, तर आपण गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन एक नारळ, डाळिंब, दुर्वा, लाल फुलं आणि आपल्या स्वइच्छेने, आपल्या यथाशक्ती, अगदी आपण आपल्याला 11, 21, 51 किती आपल्या म्हणजे यथाशक्ती आपण कितीही दक्षिणा गणपतीच्या मंदिरामध्ये नेऊन तिथे अर्पण करू शकतो आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करू शकतो की बाबा माझ्यावर जे विघ्न आहे ते जाऊ दे, किंवा तुमच्या मनामध्ये दुसऱ्या काही इच्छा असतील त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून गणपती बाप्पाला आपण प्रार्थना करू शकतो. त्याचप्रमाणे अजून एक प्रभावी सेवा आहे, मंगलमूर्ती विघ्नहरा धूर्तनाशना कृपा करा. मंगलमूर्ती विघ्नहरा धूर्तनाशना कृपा करा या मंत्राचा आपल्याला 120 वेळा, रोज 120 वेळा जप करायचा आहे, तो 121 दिवस. ही खूप प्रभावी सेवा आहे, खूप जण करतात आणि या मंत्राच्या पठणामुळे आपल्या मागे जी विघ्न आहेत ती सर्व दूर होतात आणि खूप प्रभावी आहे. म्हणजे याला खूप जणांना अनुभव आलेला आहे की जी कामं होत नाहीत ते पूर्ण होतात, जी अडकली आहेत ते पण पूर्ण होतात, आपल्या घरामध्ये काही संकट असतील तेही निवारण होतं त्या संकटाचं. असा हा मंत्र आहे आणि त्याचं 121 दिवस आपल्याला 120 वेळा पठण रोज करायचं आहे. अशी ही प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे. आणि गणपती बाप्पाला आपल्याला आवडीचा नैवेद्य म्हणजे गणपती बाप्पाला मोदक आवडतात, तर आपण गणपती बाप्पाला मोदक अर्पण करू शकता 21, 11, 51 कितीही, आणि अशी ही चतुर्थी आपण साजरी करू शकतो. तर ह्या सांगितल्यात सेवा, त्यातली कोणती अगदी सेवा करा. रोज वेगवेगळ्या सेवा आपण करत असतो, करणं गरजेचंच आहे, कारण की सेवा आहे तर सर्व आहे, नाहीतर काहीच नाही. कारण की सेवा करणं खूप खूप महत्त्वाचं आहे आणि जो सेवा करतो त्याला शेवटी आपल्याला त्याचं फळ मिळत असतं आणि सेवा करत राहिली पाहिजे. आपल्या हातून काही ना काहीतरी थोडीफार मी सांगितलं त्यातली काही ना काहीतरी सेवा तुमच्या हातून घडली पाहिजे. काही नाही झालं तर दिवसभर ओम गणपताय नमः या मंत्राचा जप जरी आपण दिवसभर केला तर ती सेवा खूप प्रभावी आहे. आपल्याला तेवढा वेळ नसतो, आपल्या मनातल्या मनात आपण गणपती बाप्पा किंवा अर्थविशेषाचं आपलं पाठ असेल तर आपण पठण करू शकतो दिवसभर. अशा ह्या सेवा आहेत, त्यामुळे आपल्याला ज्या जमतील जेवढ्या जमतील आणि जितक्या जास्त जमतील तेवढ्या कराव्यात अशी माझी मनापासून इच्छा आहे. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.